जय हिंद भावांनो, जय महाराष्ट्र. तर आपल्या चॅनल फोर्स लवर चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावांनो. तर तुम्ही बघू शकता की आज आपण STC BSF सेंटर लातूर चाकूरच्या मेडिकलची पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जे की एका पास झालेल्या कॅन्डिडेटने पूर्ण डिटेलमध्ये मेडिकलचं आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, जे मी तुमच्यासाठी रेकॉर्डिंगद्वारे घेऊन आलो आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजेल की त्या ठिकाणी मेडिकलमध्ये कोणकोणते पॉईंट देत आहे आणि कोणकोणते पॉईंटमध्ये मुलांना बाहेर काढत आहे. तर व्हिडिओ आवडला भावांनो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. तुझं फिजिकल होतं ना म्हटलं ना लातूरला? होतं ना 25 तारखेला. हो का? तर किती मुलं आलेली होत म्हटलं त्या दिवशी? आम्ही त्या दिवशी 72 मुलं होतो. 72 मुलं प्रेझेंट होते. हा, प्रेझेंट. अच्छा अच्छा. मग हाईट चेस्ट वगैरे झालं तर त्याच्यामध्ये 7-8 मुलं त्यात कटले. चेस्ट मध्ये तर नॉर्मल मला तिथं काही टेन्शन नाही. हाईट मध्ये कटले जास्त मुलं, 1-2 मुलं चेस्ट मध्ये. हा. नंतर असं 62 मुलं आम्ही रनिंग गेलो. किती 62 का? हा, 62. आणि हाईट चेस्ट वगैरे अगोदर झाली होती का? हा, पहिले हाईट टेस्ट होते. हा त्याच्यानंतर मग खूप 2 घंटे हाईट टेस्ट झाल्यानंतर सर्व मुलांची हा. हॉलमध्ये प्रत्येकाचं ग्राउंड तिथं 10:30-11च्या नंतरच होत आहे. अच्छा अच्छा. तर ग्राउंड कुठे आहे ते? BSF कॅम्पच्या आतमध्ये का बाहेर आहे? नाही, बाहेर आहे. बाहेर बसणं नाही ते आपल्याला सर्व मुलांना हा. त्यांचं तिकडे जावं लागतं. अच्छा. तर किलोमीटर किती, म्हणजे 2.5 किलोमीटर जाणं 2.5 किलोमीटर येणं आहे का? नाही नाही, असं काहीच नाही. जर एक 5 किलोमीटर जाणं आहे. पूर्ण 5 किलोमीटरच आहे? प्लेन रोड आहे. म्हणजे प्लेन म्हणजे थोडा नॉर्मल 1 किलोमीटर गेला ना, नॉर्मल 1 किलोमीटर. 1 हा किलोमीटर त्यानंतर थोडं 500-600 मीटर चढ येते. हा. नंतर जसं 1600 होतं ना, 1600 लिहिलाय तिथं रोडवर. नंतर पूर्ण उतार आहे. अच्छा अच्छा अच्छा. नंतर मग काहीच नाही. फोन काहीच नॉर्मल रोड आहे. मी म्हणतो बेस्ट रोड आहे तो. हो का? तुम्ही 62 जणांपैकी किती जण मग रनिंग मध्ये क्वालिफाय झाले होते? 12 जण डिस्क्वालिफाय झाले. बाकी 48 जण मेडिकलसाठी गेलो होतो. किती? 48 जण? 48 जण. अच्छा अच्छा. 14 जण अनफिट झाले. नंतर म्हणजे रनिंग झाल्यानंतर डॉक्युमेंट झाले आमचे पहिले. हा. डॉक्युमेंट्स मध्ये ते थोडंसं ते क्रुशियल पहिलेच घेतात 2023 चे डॉक्युमेंट. तू कोणता ओबीसी होता ना? हा, ओबीसी. तर ते क्रुशियल डेटचा काही प्रॉब्लेम आहे का बरं तिथं? म्हणजे ज्याचं समजा फॉर्म भरल्याच्या नंतरचं कास्ट सर्टिफिकेट येतं, त्याचा काही प्रॉब्लेम येतोय का? आता तसं प्रॉब्लेम येतो तिथं. आता माझ्यासोबत जो एक मुलगा होता, हा. त्याचं कास्ट 2024चं होतं ओबीसीचं. पण ओबीसी. त्यानं घेऊन घेतलं. घेतलं त्याला. माझं तर 23चं होतं. तर माझं काही प्रॉब्लेम नाही आला. माझं कास्ट सर्टिफिकेट होतं ना त्या सेंटरचं, ते 24चं होतं. ते सरांनी विचारलं, ठीक आहे लिहिलं पहिले. म्हणजे फॉर्म भरल्याच्या नंतरचं होतं समजा, 2024चं होतं तरी घेतलं त्याला? 24. हा, घेतलं त्याला. अच्छा अच्छा. म्हणजे घेताय समजा, काही असं डायरेक्ट रिजेक्ट नाही करताय? हा नाही, तेच ना, त्यांचं काही ओरिजिनल नाही ते तरी टाइम देतात ते 4 दिवसाचा. हो का? त्यांचे मेडिकल पेंडिंग होते. नंतर ते डॉक्युमेंट मेडिकल देतात. अच्छा अच्छा. आणि मग त्याच्यानंतर काय झालं डॉक्युमेंटच्या नंतर? डॉक्युमेंट झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी ब्लड युरिन एक्सरा त्याच दिवशी डॉक्युमेंट झाल्यानंतर संध्याकाळी झालं. संध्याकाळपर्यंत ब्लड युरिन एक्सरे झाला समजा? नंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला 7:30ला बोलून तिथं डबल सेंटरवर. 7:30ला बोलून नंतर 8-9 वाजता म्हणजे 3 ग्रुप पडतात. 3 डॉक्टर आहे तिथं. हा 3 नंतर 48 मध्ये आमच्या 16 जणांचा ग्रुप पडला होता. हा. तर मग त्याच्यानुसार मग मेडिकल नंतर 9 वाजतापासून मेडिकल चालू झालं. तर 2 वाजेपर्यंत मेडिकल होता. खतम झालं. आणि मेडिकलचा रिझल्ट जो होता तो संध्याकाळपर्यंत दिला होता म्हणून? हा, रिझल्ट संध्याकाळ. मेडिकल मध्ये फक्त 2 डॉक्टर नॉर्मल आहे. पहिला आणि थर्ड ग्रुप आला. नॉर्मल आहे? हा, एकदम नॉर्मल, काही टेन्शन. पहिला डॉक्टर तर एकदम हे आहे, म्हणजे तो थोडा मेजर पॉईंट आहे तेच देत आहे. नाही तर जास्त चेक करत पण नाही तो एवढा. जसं बा आता माझे मेडिकल खूप चालू झाले. माझं पण मेडिकल झालं. हा. नासा बायकरचे पण एक झाले. अच्छा अच्छा. त्यांचं पण कसं त्याच्यापेक्षा सर्वात नॉर्मल मेडिकल सर्वात. आमचा जो डॉक्टर होता तो 1 नंबरचा आणि 3 नंबरचा डॉक्टर? हा, 1 नंबर आणि 3 नंबर. जो 2 नंबरचा आहे त्याच्यात जास्त अनफिट होता. त्या दिवशी आम्ही 16 पैकी त्याच्यात 6 जण अनफिट झाले. 6 जण अनफिट झाले? हा हा, 6 त्याच्या ग्रुपमध्ये. आमच्या ग्रुपमध्ये 14 आम्ही 16 होतो. म्हणजे
2 अनफिट झाले तर 14 फिट झाले. अच्छा अच्छा. आणि ते पण ते बॅटवालेच होते आणि एखादं ते थोडं ऑपरेशन केलं होतं, त्याचं पॉईंट भेटला त्याला. अच्छा, तर मेडिकलमध्ये मग सगळ्यात अगोदर काय झालं होतं तुमचं? मेडिकलमध्ये आता 3 डॉक्टर आहेत, ते अलग अलग घेत आहे. तिथं चार्ट माझा आमचं पहिले 6x6 झालं होतं. 6x6 नंतर डिस्टन्स कलर विजन. बाईंड, हा डिस्टन्स विजन तर त्याला मी एवढे मेडिकल दिले, सर्वात क्लिअर तिथं दिसते, सर्वात क्लिअर तिथं लाईट मध्ये पण आहे आणि एकदम बढिया आहे. काहीच टेन्शन नाही. तो आज महिन्यात जर पॉईंट मध्ये डिस्टन्स विजनला कोणता चार्ट आहे म्हटलं तिथं तो? तो तर आपला एक्स वाला, फक्त ए राईट साईडनं चालू होते. जी खालची लाईन आहे ना, ते राईट साईडने चालू होते. ते AUTH वालाच आहे का? हा, AUTH वाला तोच आहे. पण ते जे 2 डॉक्टर आहे, आमचा हा. डॉक्टर सोडून आमचा कसं ABCDच वाचायला लावतात. म्हणजे दुसरे डॉक्टर आहे ना, ते त्यांना ते जे राहते ना CC रोटिकून आहे. ते सी वाला का? हा ते उलटा सी हा सीधा सी असं. हा हा, ते पण विचारायचं तिथं. अच्छा अच्छा. आणि मराठीवाला जो चार्ट आहे तो? मराठी ज्याचं डाऊट ते जास्त विचारत आहे. ज्याचं क्लिअर आहे ते फिरवत पण नाही ते अच्छा अच्छा. डाऊट वाल्याला. हा, आणि आपलं कलर ब्लाइंडनेस मध्ये जो बुक आहे समजा तो कलर पूर्ण वाचायला लावताय का? आता मला कलर बँकचा फंड होता मागच्या वर्षी, अच्छा अच्छा अच्छा. तिथं कलर टीचरपेक्षा इतकं बुक एवढं क्लिअर आहे की एकदम दुरून मी सर्व केले, सर्व वाचले, काही कलर सांगितले, कलर विचारले तिथं. एकदम बढिया. आमच्या डॉक्टर जो आता तिकडचे डॉक्टर जो काय मी आमचा पहिला डॉक्टर होता ना, तर पूर्ण एकदम विचारते का? बढिया पूर्ण बुक विचारते का कलर ब्लाइंडनेस हा, साठी? पूर्ण बुक विचारते, आकडे पूर्ण विचारते आणि इथून दोन बस मला विचारते इथून ड्यू डेट बस. अच्छा अच्छा. तर मग त्याच्यानंतर आपलं समजा कलर ब्लाइंडनेसचा हा झाला, त्याच्यानंतर डिस्टन्स विजन झालं, त्याच्यानंतर मग आपलं जे समजा बस आमचं नॉकनी वगैरे आमचं त्याच्यामध्ये काही आमचा नॉकनी झालं, तो आमचा कॅरी अँगल डॉक्टर झालं. होता ना आमचा, हा तो आमचा जो डॉक्टर होता ना, तो तिन्ही डॉक्टर वेगवेगळे मेडिकल घेत होते. म्हणजे आमचा डॉक्टर कसा 6x6 झाला, कलर बँड झाला आणि बीपी, हे 3 अलग स्पेशल घेतले. नंतर 3 झाल्यानंतर चौथ्यांदा एक स्पेशल पूर्ण बॉडी चेक, नोकनी, हात वगैरे अच्छा अच्छा. नंतर समजा सर्व पूर्ण सर्व मग. ते प्रायव्हेट फाईट. हा, एक जणाचा. म्हणजे बाकी डॉक्टर होते त्यांचे 5-5 जण मिळून होत होते. ते 2 डॉक्टर त्यांचं, दुसरा आणि तिसऱ्या ग्रुपचा. अच्छा आमचा अच्छा. एक स्पेशल घेत होता. हो का? पण आमचा डॉक्टर थोडा नॉर्मल घेत होता त्या 2 डॉक्टरपेक्षा. एकदम अच्छा अच्छा. नॉर्मल. म्हणजे बॉडी चेक तर आमचं काहीच नाही, बस उभं राहायला हे असं तसं. बीपी वगैरे चेक केली होती का? हो, बीपी चेक करते. मला पल्स मध्ये थांबवलं होतं तिथं. पल्स पण आहे का? म्हणजे माझा पल्स जास्त राहतो. मला तो म्हणे, डॉक्टर म्हणे तू झोपून राहा म्हणे सरांचं होईपर्यंत, तुझा नंतर आणखी चेक करू म्हणे. अच्छा अच्छा. म्हणे ठीक म्हणे. म्हणजे त्यांनी करून घेतात ते तेवढे इंजेक्शन. हो का? म्हणजे एवढं काही समजा मेडिकल जे आहे ते समजा एवढं काही स्ट्रिक्ट नाहीये. काहीच नाही, मस्त सेंटर आहे. रनिंग ट्रॅक पण मुलं म्हणत होते चढायचं. आता मी तर गावात पण तेवढा टाइम 22 तिथं माझा 21 मध्ये झाला समजा. तर रनिंग बी समजा काही जास्त चढान नाही ना, नॉर्मलच आहे. काहीच नाही नॉर्मल. पण मी तर बिना शूजची मारली रनिंग तिथं, अच्छा अच्छा. उंची घालून. हा, तर मग मस्त तेच थोडासा बिखार आहे थोडं मधात, पण नंतर उताराचा तर जास्त नाही. तर फक्त 1 किलोमीटर अंतरात तर 500 मीटर आहे तो नॉर्मल मध्ये. अच्छा अच्छा. नंतर काही तिथं सर्वात जास्त पॉईंट कोणते भेटले होते मला? मेडिकल मध्ये जास्त पॉईंट कोणते देत होते? टॅटू मध्ये. टॅटू मध्ये का? आमचे जास्त टॅटू 1-2 मीटर पाहिले. नंतर मग वेन्स मध्ये व्हेरिकोस वेन्स का? सिलिकॉन वेन्स आणखी आणि रिमेडिकल सेंटर कोणतं आहे? म्हणजे रिमेडिकल सेंटर कोणतं आहे त्यांना? आमच्या पहिले 2 दिवस झाले ना, त्याच्यात प्लॅटूट वाले जास्त होते. म्हणजे 2-3 प्लॅटूट वाले ते पहिल्या दिवशी फक्त 34 मुलं पास झाले होते, तर त्याच्यातले 64 जण फिट केले. सर्वात हार्ड मेडिकल केलं. किती पैकी किती गेले? 34 जण झाले टोटल मेडिकल साठी, तर हा. त्याच्यातले फक्त 14 जण फिट केले होते. म्हणजे सर्वात हार्ड पहिल्या दिवशी मेडिकल झालं. पहिल्या दिवशी 34 मधले फक्त 14 जण फिट केले समजा. फिट. अच्छा अच्छा. आणि रिमेडिकल कुठे दिलंय म्हटलं रिमेडिकल? रिमेडिकल जे जास्त मेजर पडले ते नागपूर चालले. काही काही जणांना काल आमच्या ग्रुपमध्ये तिथंच भेटले सेंटर. म्हणजे तिथंच झालं का? BSA. अच्छा अच्छा. ते एक पॉईंट तिथं चाललं नागपूरले, हा. काही तिथंच भेटत वापस. आणि ते एक विचारायचं होतं की जसं ते मुलांना राहण्यासाठी काही सोय आहे का बरं तिथं सेंटरच्या बाहेर तिथं काही? राहण्यासाठी सोय आहे तिथं. 2 ते बिल्डिंग आहे 2-3. हा. तिथं 150 रुपये, 150-150 रुपये पण रेट आहे. तिथं हा. फॅन वगैरे सोय आहे सर्व. आणि 50 रुपयाची रूम आहे. तिथं फॅन वगैरे काहीच नाही. फक्त हॉल आहे मोठा, झोपायचा. आणि जेवणाचे तिथं 100 रुपयात किती पण जेवण आहे. नॉर्मल चांगलं आहे म्हणा ते. म्हणजे सेंटरच्या बाहेर समजा जेवणाची आणि राहायची सोय आहे समजा.
हा तिथंच स्टोरीमध्ये तिथंच राहावं लागते, कारण की त्यांच्याशिवाय 2-3 घराशिवाय काहीच नाही तिथं. अच्छा तिथं अच्छा. राहावंच लागते. ते कसं पण आहे. बाकी तिथं स्टेशनरी मेडिकल वगैरे काहीच नाही. तिथे कॅन्टीन हे आहे फक्त ते आर्मी बेसिक वाल्यांचं. हा. तिथं शेप वगैरे खेळा भेटते. अच्छा अच्छा. बाकी मेडिकलचं काहीच नाही. मेडिकलची सोय आहे ते करूनच जायचं. झेरॉक्स नाही तिथं कुठे, मेडिकल नाही, काहीच नाही. चालतं चालतं. चालतं ठीक आहे बाबा, धन्यवाद बाबा.